चॅप्टर 8 द व्हॅल्यू ऑफ फूड. या आधीचे 60 चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर आपल्या चॅनलवर आहेत आणि यानंतरचे सुद्धा चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकील तेव्हा तो तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. आपण आता क्वेश्चन आन्सर पाहूया. क्वेश्चन 1. युअर फ्रेंड्स वॉन्ट टू नो वेअर बिग राऊंड आमलाज कम फ्रॉम. म्हणजे तुमच्या मित्राला माहिती पाहिजे की आवळे आहेत ते आपल्या घरापर्यंत कुठून येतात. आन्सर. आमला इज अ फ्रूट विच इज मेनली ग्रोन इन फॉरेस्ट सीझन. बिकॉज ऑफ दिस आमलाज कम फ्रॉम फॉरेस्ट. हे आवळे जे आहेत ते जंगलात उगवतात, जंगलात येतात, मग म्हणूनच ते आपल्या घरापर्यंत मग जंगलातून येतात. बी. फाइंड आउट. 1. व्हॉट इज द प्लेस कॉल्ड वेअर साल्ट इज ऑब्टेन फ्रॉम सी वॉटर. आपल्याला समुद्राच्या पाण्यापासून जे मीठ मिळतं ते मीठ त्याच्या जागेवरून मिळतं, त्या जागेला काय म्हणतात. आन्सर. द प्लेस वेअर इज ऑब्टेन फ्रॉम सी वॉटर इज कॉल्ड अ साल्ट पॅन, क्रीक, अ पॅन, अ बेसिन. काय म्हणतात त्या जागेला. साल्ट पॅन, क्रीक, पॅन किंवा मग बेसिन असे वेगवेगळे शब्द आहेत त्या जागेसाठी. 2. पोटॅटोज अँड रॅडिशेस ग्रोन अंडरग्राउंड. विच अदर बल्ब्स अँड रूट्स डू वी गेट फ्रॉम प्लांट्स. जसे की बटाटे आणि मुळे जमिनीखाली उगवतात, तसेच अजून इतर प्रकारचे कोणते कंदमुळं आहेत ते आपल्याला जमिनीखाली उगवतात, जमिनीखालून मिळतात. आन्सर. बल्ब्स, ओनियन, गार्लिक, स्प्रिंग ओनियन्स. आणि रूट्स कोणते आहेत. कॅरट, टर्निप आणि सेलरी. 3. What is a कणगी. फॉर what purpose do farmers use it. कणगी म्हणजे काय आणि शेतकरी त्याचा उपयोग कशासाठी करतात. आन्सर. अ प्लेस व्हेअर ग्रेन्स इज स्टोअर इज अ कणगी. शेतकरी अन्नधान्य साठवण्यासाठी वापरत असलेली जागा म्हणजे कणगी. It used by farmers to protect the attack of insects and pests like mice and rats. उंदीर आणि किडेमुंग्यांपासून धान्याचं संरक्षण व्हावं म्हणून शेतकरी कणगी वापरतात. 4. For what does a farmer use an implement called tiffin. शेतकरी टिफन नावाचं जे अवजार आहे ते कशासाठी वापरतात. आन्सर. अ फार्मर यूज टिफन फॉर शोविंग द सीड्स इन करेक्ट डेप्थ अँड डिस्टन्स. जे शेतकरी धान्य पेरतात त्याच्यात ज्या बियाणे आहेत ते योग्य अंतर ठेवून आणि योग्य खोलीवर पेरलं जावं म्हणून शेतकरी टिफन वापरतात. 5. विच इंग्रेडियंट्स are required for making a lemon sharbat. From where are these ingredients obtained. लेमन सरबत बनवण्यासाठी, लिंबू सरबत बनवण्यासाठी कोणकोणत्या साहित्याची गरज असते आणि ते आपल्याला कुठून मिळतं. आन्सर. द इंग्रेडियंट्स नीड आर लेमन, वॉटर, शुगर अँड साल्ट. काय साहित्य लागतंय. लिंबू, पाणी, साखर आणि मीठ. Lemon is obtained from farms, salt from salt pan and sugar from sugarcane grown in field. लिंबू कुठून मिळतं आपल्याला तर शेतातून, साल्ट पॅनमधून आणि शुगरकेन म्हणजे ऊसापासून, जो ऊस शेतात आपल्या उगवतो त्यापासून. सी. Fill in the blanks. 1.
When the soil becomes hot and dash dash, the crop is shown. म्हणजे माती जेव्हा उष्ण आणि ह्युमिड म्हणजे दमट होते तेव्हा पेरणी करतात. 2. The grains is separated from the ears by a process called threshing. म्हणजे कणसापासून दाणे सुटे करण्याच्या कामाला काय म्हणतात तर थ्रेशिंग म्हणजे मळणी. 3. The light shells are blown away by the winds. म्हणजे शेल्स म्हणजे टरफलं, जी हलकी टरफलं आहेत ते वाऱ्याने उडून बाजूला होतात. 4. Some people gather fruits like करवंदा and जामुन from the forest. काही लोक जंगलातून करवंदा आणि जांभळासारखी फळं गोळा करतात. गॅदर्ड म्हणजे गोळा करतात. 5. Machines and vehicles are used for production and transport of foodstuff. Money is spent on labor to operate them. अन्न उत्पादनात व वाहतूक करताना यंत्रे व वाहने वापरतात. ती चालवण्यासाठी लेबर म्हणजे मजुरांवर खर्च होतो. D. Answer in brief. 1. How is a field prepared for sowing? म्हणजे जमिनीची मशागत कशी करतात. आन्सर. समर इज द टाइम फॉर रीडिंग द फील्ड. उन्हाळ्यात जमिनीची पाहणी करतात. Different elements are attached to the tractor to carry out various farming tasks. वेगवेगळी उपकरणं यंत्र ट्रॅक्टरला जोडली जातात. The field is plugged, the soil is crushed, and finally the field is leveled to make it ready for sowing. आणि नंतर नांगरणी, प्लग म्हणजे नांगरणी करतात आणि जमीन शोईंग म्हणजे पेरणी करण्यासाठी तयार करतात. 2. How is grain transported to all part of the country? धान्य देशभर कसं पोहोचवलं जातं. आन्सर. The grain that traders buy is sold all over the country. जे ट्रेडर्स असतात ते सगळ्या देशभर धान्य पोहोचवण्याचं काम करतात. इट इज ट्रान्सपोर्टेड बाय मीन्स ऑफ ट्रक्स ऑर गुड ट्रेन्स. ट्रान्सपोर्टेड म्हणजे वाहतूक कशाद्वारे केली जाते. ट्रक आणि जी मालवाहतूक ट्रेन असतात त्यांच्याद्वारे वाहतूक केली जाते. इट इज नाऊ द टर्न ऑफ पोर्टर्स अँड ट्रक ड्रायव्हर्स टू पुट इन देअर लेबर. पोर्टर्स म्हणजे जे वाहतूक करणारे असतात ते आणि ट्रक ड्रायव्हर. नंतर ट्रक ड्रायव्हर आणि पोर्टर्स यांचं काम सुरू होतं. 3. वाय शुड वी नॉट वेस्ट फूड? आपण अन्न वाया का नाही घालवलं पाहिजे. आन्सर. ऑल द पीपल पुट इन लॉट ऑफ हार्ड वर्क इन देअर ओन ऑक्युपेशन. वी गेट अ व्हरायटी ऑफ फूड स्टफ ॲज अ रिझल्ट ऑफ देअर इफोर्ट्स. द इफोर्ट्स अँड लेबर ऑफ many people are required for storing, transporting, and marketing, as well as preparing the various we eat. All this process is very expensive. Therefore, it is necessary for all of us to take care that food must not be wasted. अन्नधान्य पिकवण्यासाठी तसेच वाहतुकीसाठी, मार्केटिंगसाठी आणि ते आपण जे खातो खूप वेगवेगळे जे पदार्थ ते बनवण्यासाठी खूप सगळ्या लोकांची मेहनत लागते आणि म्हणून आपण अन्नधान्य वाया घालवलं नाही पाहिजे. 4.
What are the tasks that are carried out to make a bhakri after the grain has been brought into the house? धान्य घरी आणल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी काय काय करावे लागते? आन्सर, द ग्रेन दॅट इज परचेस इज सॉर्टेड आउट क्लीन फ्रॉम एनी स्टोन अँड एनी रबिश इन इट. म्हणजे धान्य साफ केलं जातं, त्यात काही खडे किंवा घाण राहू नये म्हणून. देन इट इज टेकन टू द मिलर चक्की टू बी ग्राउंड अँड इन टू द फ्लोर. म्हणजे नंतर ते दळण्यासाठी चक्कीत पाठवलं जातं. फॉर कुकिंग इट द फ्लोर इज नीडेड इन टू डव. नंतर त्याचा डव म्हणजे गोळा तयार केला जातो. स्मॉल लम्स पीसेस ऑफ डव आर द फॅटेंड रोल आउट इन टू भाकरी अँड रोस्टेड. नंतर जो गोळा केला आहे, डव केला आहे, त्याचे छोटे छोटे गोळे केले जातात आणि त्याच्या भाकरी बनवल्या जातात. रोस्टेड म्हणजे नंतर त्या भाजल्या जातात. दिस इज हाऊ इट अपेअर ऑन आवर प्लेट. अशा प्रकारे भाकरी बनवल्या जातात. मॅच द फॉलोइंग. आता ह्या जोड्या मी लावून दाखवलेल्या आहेत, लावून घेतलेल्या आहेत. 1. साल्ट द सी. साल्ट म्हणजे मीठ आणि सी म्हणजे समुद्र. साल्ट मीठ कुठून मिळतं आपल्याला? समुद्रातून. 2. शुगर केन फील्ड्स. शुगर केन म्हणजे ऊस आणि तो आपल्याला मिळतो शेतातून. 3. बोर फॉरेस्ट. बोरं कुठून मिळतात आपल्याला? जंगलातून. 4. मकाना अ फ्रेश वॉटर लेक. मकाने कुठून मिळतात आपल्याला? तर गोड्या पाण्याच्या तळ्यांतून. अशा प्रकारे आपण आज 8 चॅप्टरचा क्वेश्चन आन्सर पाहिली. पुढच्या चॅप्टरची क्वेश्चन आन्सर पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.